बातमी राजकीय वर्तुळातून आहे। उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय। अगदी सकाळच्याच वेळी मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या भेटीचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंत्री उदय सामंत हे भेटीसाठी दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे उदय सामंत दुसऱ्यांदा राज ठाकरे यांची भेट घेत आहेत आणि त्याचमुळे ही भेट नेमकी कोणत्या कारणाने होतीये हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय मुद्द्यांवर काही भाष्य होतं का, काही चर्चा होते, याची स्पष्टता होते का हे सुद्धा पाहायचं आहे। एकंदरीतच गेल्या वेळी सुद्धा मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। आता दुसऱ्यांदा ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत, त्याची आपण ही दृश्य पाहतोय। शिवतीर्थ या निवासस्थानी उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले। उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ते भेट घेत आहेत। उदय सामंत दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे साहजिकच चर्चांना उधाण आलेलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ही भेट अत्यंत महत्त्वाची सुद्धा मानली जाते। संदीप देशपांडे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। जुई जाधव आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी। जुई, दुसऱ्यांदा उदय सामंत भेटीला गेलेले आहेत, अर्थातच चर्चांना उधाण आलेलं आहे। कोणकोणत्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याचा अंदाज आहे? अगदीच आपण पाहतो ऋतुजा की उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे मंच अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले। जरी ही दुसरी भेट असली तरी ही भेट देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण का गुढीपाडवा मेळावा जो पार पडला त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला। बँकांमध्ये मराठी भाषा बोलणं हे सक्तीचं झालं पाहिजे। त्यासोबतच जे उद्योग मुंबईमध्ये येतील, महाराष्ट्रामध्ये येतील, तिथे केवळ मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही देखील अट आणि आग्रह राज ठाकरेंनी धरला गुढीपाडवा मेळाव्या संदर्भात त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये। त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्या असल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय की संदीप देशपांडे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यासोबत अमेय खोतकर देखील जे मनसेचे नेते आहेत ते इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या संपूर्ण दृश्यांमध्ये। त्यामुळे हे दोघं आणि राज ठाकरे आणि उदय सामंत या चौघांमध्ये ही चर्चा होणार आहे। मात्र मराठी भाषेवरूनच ही चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। आता ज्या वेळेला ही भेट संपवून उदय सामंत बाहेर येतील तेव्हा स्पष्ट होईल की नेमक्या भेटीमागचं कारण काय होतं ते। तुझ्या जुई, ही भेट नियोजित होती का ही भेट अचानक होते, या संदर्भातली काही माहिती मिळतेय? ऋतुजा, जी माहिती आपल्याला मिळते प्राथमिक त्या माहितीनुसार ही जी भेट आहे ती नियोजित भेट होती। म्हणजे रितसर उदय सामंत यांनी राज ठाकरेंची वेळ घेतली आणि वेळ घेऊनच त्यांनी राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत। ही नियोजित भेट होती आणि त्यामुळे जे नेते आहेत ते देखील आपल्याला सकाळी उपस्थित झालेले पाहायला मिळतात राज ठाकरेंच्या घराबाहेर। ही नियोजित वेळ जसं मी मगाशीच उल्लेख केला, मराठी भाषेचा मुद्दा सध्या राज ठाकरेंनी मांडलेला आहे। बँकांमध्ये जाऊन मनसैनिक मॅनेजरना निवेदन देत आहेत, पत्र देत आहेत आणि जे कोण ऐकत नाहीये त्यांच्या कानशिलात देखील मनसैनिक लगावित आहेत। त्यामुळे या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला आल्याचं माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत मिळते। या भेटीनंतर आता नेमकी काय माहिती समोर येते हे सुद्धा पाहायचंय। जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।